जुनी पेन्शन योजना तसंच न्याय मागण्यांसाठी 21 एप्रिलपासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले। मात्र या संपाची झळ आता सर्वसामान्यांच्या लग्न सोहळ्यांना सुद्धा बसू लागली आहे। हिंगोलीत असाच एक प्रकार समोर आलाय। नेमकं काय घडलंय बघूयात। लग्नात संपाचं विघ्न, कर्मचारी संपामुळे विवाह नोंदणी रखडली। हिंगोलीतील उपवर वधू ताटकळले, हातात मंगळसूत्र, डोक्यावर बाशिंग, नवरीच्या हातावरची मेहंदी आणि हिरवा चुडा। हिंगोलीचे चंद्रशेखर कांबळे आणि तेजल खंदारे यांच्यासाठी आजचा दिवस खास होता। महिन्याभरापूर्वी रीतसर अर्ज करून त्यांना आजची लग्नाची तारीख मिळाली होती। लग्नगाठ बांधून हे दोघं नवजीवनाची सुरुवात करणार होते। त्यासाठी दोघं मोठ्या उत्साहात निबंधक कार्यालयात पोहोचले। मात्र इथं या दोघांच्या आनंदावर विरजण पडलं ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे। ज्या कार्यालयाने या दोघांना लग्नाची तारीख दिली त्याच कार्यालयाला आज संपाच्या नावाखाली कुलूप लागले। गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। हिंगोलीतल्या निबंधक कार्यालयातील कर्मचारी सुद्धा या संपात सहभागी झाले। त्यामुळे इथं आलेल्या नववधूवरांचे लग्न सोहळे रखडले। आम्ही आमच्या तयारीमध्ये इथं कार्यालयामध्ये आलो, पण इथं आल्याच्या नंतर बघितलं तर कार्यालयाला कुलूप। नंतर प्रश्न पडला की आता करायचं तरी काय। 1 महिन्यापूर्वी नोंदणी केली होती, आज तारीख दिली होती कोर्टाने आम्हाला। सगळे मंडळी घरचे आले का? हो आले, सर्व फॅमिली सोबत आलो आम्ही। हा आता बंद आहे। ज्या हातांनी आज सुखी संसाराची नोंदणी व्हायला हवी होती तेच हात आज बंद दरवाजासमोर हतबल होऊन एकमेकांना धीर देत आहेत। केवळ हिंगोलीतच नाहीत तर अकोल्यात सुद्धा अनेक लग्नांची लग्न कर्मचारी संपामुळे रखडली आहे। राज्य सरकारने हा संप बेकायदेशीर ठरवलाय। त्यासाठी काम नाही, वेतन नाही हे धोरण लागू केलं। अत्यावश्यक सेवांमध्ये मेस्मा लागू करण्याचा इशारा दिलाय। मात्र तरी सुद्धा कर्मचारी संपावर ठाम आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली।